चांगलं बागडत आहेत. चांगलं आहे. यांना सवय आहे का इथली? 10-15 हां. हे बघा ना आता कसे लाईनीने गेले, कसे लाईनीने बसले बघ. तिकडं आहेत. हां, ओके. इथं जे बसलेत त्यांच्यापर्यंत कॅमेरा मार. दोस्तों, कवि प्रवीश यूट्यूब चैनल पे आपका हार्दिक स्वागत। देखो ये सिंहगढ़ रोड पे हमारे पूर्वजों की ये मस्त आपको दर्शन देने की कोशिश। 1 2 3 4, चौथा नीचे है और 3 ऊपर है और एक यहाँ ऊपर बैठा है। वो भी रास्ता क्रॉस करके आएगा। देखो देखो देखो, रास्ता क्रॉस करके ये अपने साथियों के साथ आके बैठने में बहुत ही बेताब। और ये 5वां, ये 6ठा, ये 7वां। शायद ये अपने हनुमान जी मेरे दर्शन के लिए आए हैं, 7 रूप लेकर। चलो सिंहगढ़ रोड पे जो रहवासी है उनको ये पूछते हैं इनका हाल कि इनके दर्शन रोज़ पाते हुए वो क्या महसूस करते हैं। सर नमस्कार, आपका नाम बताइए। अंकुश शंकर मांढरे. हे जे दृश्य आहे, हे जी माकडं आत्ता दिसत आहेत, हां. ज्याला आपण हनुमानाचं रूप मानतो महाराष्ट्रीयन माणसं, हां. भारतीय माणसं, हे रोजचं आहे का इथे? हा रोज असतात. रोज? हा रोज. आणि तुम्ही हे रोज पाहताय? रोज पाहतोय आता. तुम्ही इथेच राहता का? हा इथंच राहतो. हा कोणता रोड आहे? शेंगड रोड. म्हणजे इथून पुढं पायी जायचं असतं. बरं, ते टी व्हीचे टॉवर जे दिसत आहेत तो सिंहगड आहे का? शेंगड. मी आता जरा कॅमेरा तिकडं मारतो, तुम्ही पण पहा जरा तिकडं. हे समोर जे 2 टी व्हीचे टॉवर दिसत आहेत, हां. कडे दिसत आहेत, तो सिंहगड आहे का? हा ते शेंगड. बरोबर आहे माझं म्हणणं? हा बरोबर आहे. आणि मग आता हे आपण जे म्हणलं, हे हनुमानाची रूपं, हां. मला वाटतं गेली ती पळून. आहेत तर तिकडे 2 अजून 2-3 आहेत तिथं. वरती बसली आहेत का? नाही, शावग्याच्या झाडावर शावग्याचा पाला खायला तो का. हां 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 हां. तो का एक गेलं. अरे वा अरे वा, एक आलं. अजून 2 आहेत तिथे. एक आलं रस्ता क्रॉस करून. क्या बात आहे. कोणतं झाड आहे ते? शावग्याचं झाड आहे. शावग्याचा पाला लय आवडतो. शेवग्याचा पाला या माकडांना खूप आवडतो. एकदम खूप भरपूर. ओके ओके. आणि मग तो खायला ते इथे येतात? हां, पाला खायला. ओके. हा शेवग्याचा जो पाला आहे, हां. हे जे शेवग्याचं झाड आहे ते आपल्या ग्रामस्थांनी लावलं आहे का? हा ग्रामस्थांनी लावलेले. असं का आपोआप आलं आहे? नाही लावलेले आपोआप नाही. मग जसं कोंबड्यांना हा पाला आवडतो तसंच माकडांना पण आवडतो? कोंबड्यांचं नाही काय एवढं, पण माकडं भरपूर खातात आणि ती नेहमी येतात इथं? नेहमी पाला खायला. बरं, तुम्हाला काही म्हणजे एक नागरिक म्हणून काही या माकडांपासून काही त्रास? नाही आहे, काय नाही तसा. काही नाही आहे, खूप आपलं फक्त ते येतात, शेवग्याचा पाला खातात हां. आणि निघून जातात. निघून जातात. म्हणजे काय जवळपास जंगल आहे का? धान्याचा नाश तर करतातच ते आपल्या किरकोळ काय नाही काय. अरे बापरे. हा धान्याचा नाश असतो. शेताचा नाश करतात ते. करतात ना. मग खायला लागले की आता बघा या शावग्याला किती शेंगा लागल्या असत्या, एकही शेंग लागली नाही. कारण ते पाला खुडला. पाला आणि फुलं पण खातात ते. फुलं पण खातात, त्याच्याने शेंग येतच नाही. हा अजिबात शेंग लागत मग यांना काही रोकावं असं वाटतं तुम्हाला? नाही. आता ते याचं आहे म्हणलं काय रोखून तरी करायचे. तसं नाही, आपण मग प्रशासनाकडे आपण अर्ज करू शकतो. रोकायचं आहे का? नाही, नको जाऊ दे. येतच जातात आपली खातात जनावर आहेत, किती काय केलं तसं काही तुमचं नुकसान नाही आहे? नाही काय नुसतं. मग तुम्ही यांना हनुमंताचं रूप समजता का? समजता आपण देवाचं आध्यात्मिकरित्या तुम्ही यांना नमन करता? याचा तर असतंच किती आता. क्या बात आहे, क्या बात. 3 दिवसांनी आमचं दर्शन होतच. क्या बात हे आहे. नाही काय होत. आता तुम्ही मागाशी पाहिलं नाही तर ते सगळे शावगाव बसलेली होती. सगळे तिकडे बसले होते हे. हां. मी आत्ता पिक्चर केलं त्यांचं, हां. त्यांचा व्हिडिओ मी केला. जवळपास 10-11 ही हां. हनुमानाची रूपं आहेत. तेच नाही. त्यांना मला माकड म्हणताना सुद्धा मला लाज वाटते, नाही, बरोबर. कारण माणसातली माकडं मी खूप बघितली आहेत साहेब जीवनात. बरोबर नाही.
त्यापेक्षा मला ही परवडली असं वाटतं. तुमचं काय मत आहे? मला तर माहिती नाही. तुमचं काय मत आहे? नाही बरोबर आहे ना तुम्ही. माणसात माकडं जास्त दिसतात. नाही, ते जाऊ दे. नाही, तुमचं हास्य खूप काही सांगून जात आहे. नाही, नाही, तसं हां, नाही. ठीक आहे, ठीक आहे. त्यांचं काय होतं ऐका माहिती हां, ही आता एक जण आहे ना ह्या औंधवरनं येतो औंधवरनं एक जण. हा एक जण सकाळचं येतात त्या आतकरवाडी पायथा आहे हां, तिथून वर जातात एवढं असं खायला आणतात त्यांना हां. खायला आणून त्यांच्या खांद्यावर बसून काय काय वेळेला खातात असं डोक्यावर ठेवतात डोक्यावरचं उचलून नेतात. क्या बात आहे. कुठला आहे तो व्यक्ती? औंधवरनं येतो तो माणूस नाव म्हणजे मला पूर्ण पुण्याचा आहे. पुण्याचा औंधवर. तुमची ओळख नाही झाली? ओळख नाही झालेली पण ते माझी ओळख झाली का? शिवाय आता तुम्ही आत्ता भेटला नाही, मी कार्ड दिलं, तुम्ही वाचलं का मी कोण आहे? वाचलं ना वाचून सांगा मी कोण आहे. प्रशांत जय राजे. माझी ओळख झाली ना? हा झाले. आता तुम्ही नंतर येणाऱ्या माणसाला असं नाही सांगणार की एक जण पुण्यावरनं येतो, नाही नाही बरोबर त्याचं नाव मला माहीत नाही. ते आहेत ना तुम्ही माझं नाव सांगणार ना आता? सांगणार ना. हां, औंधवर नाही येणार माणूस आहे ना सगळेजण आश्चर्य करत राहतात त्या सिंहगड पायथ्याच्या तिथं हां, त्या गाडी लावणार आणि तिथून पाय पाय फक्त 15 ते 20 मिनटं ह्याच्या 15 ते 20 मिनटं वर चालत जाणार तिथं मोठी एक सपाटी आहे अशी हां, त्या सपाटीवर तिथं बसणार माहिती आहे मला. हां, आणलेलं सगळं मग ठेवणार हां, आणि असं काय काय वेळेला ते डोक्यावर पण ठेवतो ते. हां. आणि खांद्यावर बसून ते खातात. खाऊन जातात पाहिजे हो हातात घेऊन जातात. साहेब, हे पाहिजे हो. त्यांना कोण करणार आहे? तुम्ही त्यांच्या वस्तीमध्ये शिरून घरं करताय. तुम्ही त्यांची झाडपाला उद्ध्वस्त केलं आहे. हा बरोबर. तुम्ही त्यांना मिळणारी फळं उद्ध्वस्त केली आहेत. मग तुम्ही त्यांना सांभाळलं पाहिजे ना हो. बरोबर. बरं, ते तुमच्या घरात घुसून तुमच्या ताटातली चपाती खातात का? नाही खात. नाही येतो तुमच्या घरात येत नाहीत ते. बरोबर आहे ना मग. मग त्यांचं बाहेरचा जो निसर्ग आहे तो त्यांचं राज्य आहे, त्याच्यावर तुम्ही अधिराज्य गाजवताय. हा. यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही बरोबर आहे ना. बरोबर आहे का माझं? सांभाळायला पाहिजे ना. बरं, आता आहे का कोणी हनुमंताचं रूप? आता गेले का सगळे बघा बरं? गेले नाही या इकडे कुठेतरी आता असतील आता. ते येतील का परत? आता उशिराच येणार आले तरी. मग मी जाऊन येऊ का तिकडं तोपर्यंत? हा या की मग. तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा. अंकुश शंकर मांढरे. अंकुश इकडे वाळा इकडे शंकर मांढरे. इकडे बरं, जाऊ दे चला. तो कोण आहे? नातू आहे आमचा. त्याला बोल, नाव काय त्याचं? शिवान साहेब बोलवता तिकडे. त्याला इकडे जाऊ भाकर पाहतो. हां. शिवन, शिवन बेटा, साहेबांसंग बोल. कसा आहेस तू? नाव सांगतो नाव सांग त्यांना. तुझं नाव सांग. नाकातलं बोट काढ. हां नाव सांग आपलं कॅमेरा पुढे ये, पुढे ये, व्हिडिओ येणार आहे आपला. पुढे ये. तुझा व्हिडिओ येणार आहे. हां हां, तुझं नाव सांग पूर्ण. सांग ना नाव नाक राहू दे, नाक कोण नेत नाही तुझं. सांग. हां, तुझं नाव सांग. अरे, तुझं नाक नको तू हे करू. सांग ते कोणी नेत नाही नाक तुझं. सांग. मस्त गोंडस नाक आहे. सांग. तुझं नाव सांग. सांग ना. हां, रडत नाही सांगायचं नीट सांग स्पष्टपणे. आपलं हे ह्याच्यावर येणार आहे टी व्हीवर येणार आहे आपलं नाव. नीट स्पष्ट नाव सांग. मग कॅमेऱ्यात दिसणार आहे तू. तू इथं येणारी माकडं बघतो का? तुला हनुमान माहिती आहे का? मग त्याचं रूप आहेत का ते? हनुमानाचं रूप आहेत का माकडं ती? बरोबर आहे का? तू सारखं नाकाला का हात लावतो? नाकाला नको हात लाव, असं सरळ तू पण माकडाचं रूप आहे का? म्हणून नाकाला हात लावतो का? अरे काय हसला तू. पुन्हा एकदा नाव सांग तुझं. वर बघ, वर बघ, वर बघ ना. माझ्या कॅमेऱ्याकडे बघ. तुझं नाव सांग पूर्ण. ओके. इथंच राहतो? शाळेचं नाव सांग. इथंच राहतो का तू? शाळा कोणती तुझी? हां, त्या माकडांना तू खाऊ घालतो का काही? खाऊ घालायला पाहिजे ना. त्यांना कोण देणार खायला? सकाळचं पाखरांना कसं देतो? हां, तुझ्यासारखीच माणसं देणार ना. तू देशील ना याच्या पुढे? हां, बस. थँक्यू. चिमण्यांना कसं देतो? चिमण्यांना रोज चिमण्यांना तांदूळ असतात आमचे. तू चिमण्यांना देतो? वा वा वा, क्या बात आहे. आणि हे आपले अंकुश साहेब कोण आहेत तुझे? कोण आहेत? कोण आहेत? कोण आहेत तुझे? तुझ्या बाबांचे बाबा आहेत का? आईचे बाबा आहेत? बाबांचे बाबा आहेत का? वर बघ, वर बघ. वर बघ ना. सांग की नीट बाळा. ओके.